नमस्कार, मी कल्पना. गावच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत. आता सकाळची इथे ना मी काही शूट केलं नाही बरं का. डायरेक्ट आता इथे मी हॉस्पिटलला निघालेली आहे आणि दुपारची इथे 12:30 वाजलेले आहे. कारण काय ना, मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमधून जे माझे व्हिडिओ बघतात त्यांना सांगितलेलं आहे की मला आहे ना लागोपाठ सलाईन लावायला सांगितले डॉक्टरांनी. आता माझा मुलगा आहे आणि मी हॉस्पिटलमध्ये चालली. आमच्या गावामध्ये ना हॉस्पिटल वगैरे दवाखाने काहीच नाही आहे. मला आहे ना दुसऱ्या गावाला जायला लागतं आणि इथे ना आज आहे ना पहिला दिवस आहे माझा सलाईन लावायचं. कारण का मला आहे ना खूप विकनेस आलेला आहे, अशक्तपणा आलेला आहे. त्याच्यामुळे मला डॉक्टरांनी ना सलाईन घ्यायला सांगितलेले. लागोपाठ मला सलाईन घ्यायचे. चला, मी दवाखान्यामधून आली सलाईन वगैरे लावून. आता मी घरी निघालेली आहे आणि आमच्या ना गावाच्याच म्हणजे शेजारी हे धरण आहे, पण आहे ना हे धरण अजून भरलंच नाही. गावाला जास्त पाऊसच नाही पडला अजून. आणि त्याच्यानंतर आहे ना डायरेक्ट इथं संध्याकाळचं आहे ना मी ना जेवण वगैरे झाल्यानंतर आहे मस्त घरच्या गाईचं दूध गरम करायला ठेवलं. आणि इथे ना जेवण झाल्यानंतर आहे ना थोडंसं दूध घेते मी हळद वगैरे घालून. कारण का जेवण झाल्यानंतर थोडंसं घरगुती हळद घालायची छान असतं. त्याच्यानंतर डायरेक्ट इथे मी सकाळचं आता दाखवते तुम्हाला. सकाळी आता इथे मी 5 वाजता उठलेली आहे आणि काल मला सलाईन लावलं ना, तर त्याच्यामुळं आज थोडंसं मला आहे ना बरं वाटलं. त्याच्यामुळं आपल्याला बरं वाटलं का आपण लगेच मग असं फ्रेश वाटतं आपल्याला. मग मी आता इथे लगेच बघा 5 वाजता मला जाग आली. कारण का मला ती पहिली सवयीच आहे 4:45 वाजले का उठायची. आणि माझे कॅट आहे ना तेव्हाच उठतात. त्यांच्यासाठी ना हे बघा मी मस्त त्यांना जेवाय देते आता. आणि त्याच्यानंतर आहे ना आता इथे ना ते माझ्याजवळ झोपलेले असतात. 5 वाजले का ते बरोबर मला हात लावता उठ म्हणून. आणि आता त्यांना पहिले जेवण करायला दिलं. घड्याळात ते दाखवते हे बघा 5:19 झाले. म्हणजे मी बरोबर 5 वाजता उठली आहे. आता त्याच्यानंतर आहे ना गावाला अजिबात लाईट राहत नाही. पाऊस जर सुरू झाला ना आमच्याकडे 2-2, 3-3 दिवस लाईट राहत नाही. पोलच पडतात किंवा मग असं वारा वगैरे असतो आणि त्याच्यामुळे लाईटच राहत नाही. कोणी लक्षच देत नाही. त्याच्यामुळे मोबाईल पण चार्जिंग नसतो गावाला, स्विच ऑफच असतो. मग आम्ही गाडीमध्ये वगैरे मोबाईल लावतो. आता मी सर्वात पहिले बघा मोबाईल वगैरे चार्जिंगला लावला. आणि दुसरी गोष्ट रात्रीच मी इथे ना बादली भरून ठेवत असते. आता इथे मी हीटर चालू करणार आहे. हे बघा मला जेव्हा जागा आली ना तेव्हा 4ला किंवा 5ला मी हीटर चालू करून घेते. कारण का लाईट जर गेली ना मला गॅसवरती पाणी गरम करायला लागतं. समजा मग गॅस पण जास्त जातो. त्याच्यामुळे मग आहे ना आता ते हीटर वगैरे लावून घेतलं आहे. आता पाणी पण गरम होईल तोपर्यंत. आता इथे ना मी एक काढा वगैरे घेते. आता हा काढा कसला याच्यावरती मी तुम्हाला आहे ना खास एक व्हिडिओ बनवून दाखवणार आहे. कारण का याने मला खूप म्हणजे खूप फरक पडला आहे. या मुळ्या आहे आणि मला आहे ना सांगितलेलं आहे गावाला तर ह्या मुळ्या कुटायच्या आणि त्याच्यानंतर आहे ना त्या भिजत ठेवायच्या आणि त्याच्यानंतर ते पाणी गाळून घ्यायचं. आता इथे मी ना अजून आहे ना सकाळचं म्हणजे उठली ना तेव्हापासून आहे ना काही घेतलं नाही पाणी वगैरे. तर पहिल्यांदा मी आता हा आहे ना काढा नाही म्हणजे शिजवायचा नाही आहे आपल्याला आहे ना, फक्त ते असं गार पाणी घालून आहे ना थंड पाणी घालून ते ठेवायचं आणि ते सकाळीच ना उठल्या प्यायचं आपल्याला. आता हे बघा मी इथे पिऊन घेतलेलं आहे. याने मला आहे ना खूप म्हणजे खूप फरक पडलेला आहे. सांगेल मी पुढे तुम्हाला. माझे जे व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी मी पुढे सांगणारच आहे. आता इथे बघा 5:45 वाजलेले आहे. मी अजून दरवाजाच उघडलेला नव्हता. आता किचनमधलं आवरून घेते पहिल्यांदा. म्हणजे पाणी गरम करायला ठेवलं, मांजरांना खायला वगैरे टाकलं आणि मोबाईल चार्जिंगला लावला. आता मी इथे दरवाजा उघडते आणि दरवाजा उघडला का मला खूप असं फ्रेश वाटतं, मस्त गावाला आणि छान वाटतं. आणि माझं घर आहे ना शेतामध्येच आहे बरं का. आता माझे कॅट बघा दरवाजा उघडल्या लगेच बाहेर येतात ते आणि 4 वाजेपासून दरवाजामध्ये इथे बसलेले असतात. कारण का मी इथेच हॉलमध्ये झोपलेली असते ना, तर ते सारखे माझ्याकडे बघत असतात की केव्हा दरवाजा उघडेल म्हणून. मी 5 वाजता ना मग त्यांना दरवाजा उघडून देते. आणि हे बघा मस्त ते राहतात गावाला. त्यांना पण आता खूप छान अशी सवय झाली, गावची सवय झाली. ते पण असे कुत्र्यांना वगैरे अजिबात घाबरते नाही बरं का. आता लांब जातात, कुठे पण जातात, पण आहे ना घरी बरोबरच येतात ते. कुठे लांब गेले तरी. आणि आता सकाळचं इथे बघू शकता बाहेरचं किती सुंदर असं वातावरण आहे. आणि गावाला आहे ना एकदम थंडगार आहे बरं का. आता तुम्हाला दिसत असेल हे बघा झाडं वगैरे. अजिबात गावाला आहे ना आम्हाला म्हणजे रात्रीचे पण म्हणजे फॅनची गरज वगैरे अजिबात पडत नाही, पंख्याची गरजच नाही पडत. दिवसात लागतच नाही फॅन वगैरे. आणि एकदम हवेशीर आहे. डोंगराच्या असं वरती आमचं गाव आहे त्याच्यामुळे आमच्याकडे खूप हवा असते. अजिबात आम्हाला असं गरम वगैरे होत नाही. उन्हाळ्याचे तरी आम्ही असं म्हणजे अंथरूण पांघरूणच लागतं, अंगावरती घ्यायलाच लागतं, एवढं थंडगार नाशिकचं वातावरण. आता जे लोक नाशिकचे आहे किंवा नाशिकला राहतात त्यांना माहीतच आहे की नाशिकचं वातावरण कसं आहे. आणि चला आता इथे बघा मी बाहेर आलेली आहे. थोडंसं तुम्हाला बाहेरचं पण दाखवलं. 5:45 वाजले. आता वरती पण लाईटी वगैरे चालू आहे. मला त्या वरती ना लाईटी बंद करायला जायचं तर मी जाईल आता नंतर. आता त्याच्या आधी नाही ते मला झाडू मारायचं आहे.
आता इथे ना हे बघा, मी ना गावाला माझे जे गावचे व्हिडिओ मी टाकत असते तर नेहमी मी स्वेटर घातलेलं असतं. आता नाही घातलेलं, कारण काय ना माझ्या हातामध्ये ना इथे ना ते इंजेक्शन तसंच ठेवलेलं आहे. मला आता 2-3 दिवस लागोपाठ सलाईन लावायचं आहे ना, त्याच्यामुळे तर मी स्वेटर घातलं नाही तिथे, कारण का ते थोडंसं आहे ना स्वेटर असं तिथून जायला त्रास होईल म्हणून मी घातलं नाही स्वेटर. आणि थंडी म्हणून मी स्कार्फ बांधलेला आहे. एकदम थंड वातावरण आहे. आणि ते बघू शकता. चला आता मी पहिल्यांदा आहे ना बाहेरचं अंगण वगैरे झाडून घेते. पाऊस जर सुरू असला तर संपूर्ण ही लादी ना इतकी खराब होते, सगळा चिखल होऊन जातो. मग मला हे धुवूनच काढायला लागतं. पण आता आहे ना 8-10 दिवसापासून अजिबात गावाला पाऊस नाही. आता तुम्ही इथे बघू शकता, एवढं म्हणजे गारवा सुटलेला आहे ना, म्हणून मी स्कार्फ बांधला आहे बरं का. कारण का कसं मला पण आहे ना आता झाली मला गावची थंडीची पण सवय झालेली आहे. तरी पण आहे ना थोडी आपण काळजी पण घेतली पाहिजे गावाला राहिल्यानंतर, कारण का आपल्याला जास्त गावची सवय नसते आणि लगेच तब्येत बिघडून जाते. आता मला कालच सलाईन लावलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं मी स्कार्फ बांधलेला आहे. चला आता मी ना अंगण वगैरे हे बाहेरचं झाडून घेते. आता इथे पहिले ना मी लादी टाकेल नव्हती बरं का, पण मी आता हिला पार्किंग लादी टाकून घेतलेली, कारण का कसं इथपर्यंत आहे ना संपूर्ण म्हणजे असं वाळू वगैरे असं होती. पण मग ते ना सगळी वाळू किंवा चिखलमध्ये यायचं म्हणून मी इथे ना पार्किंग लादी टाकली. कावेरी माझ्याकडे झोपलेली होती, म्हणजे माझी नात आहे पुतण्याची मुलगी, आणि ती पण उठून चालली, कारण का आता तिची शाळेची तयारी. आणि त्याच्यानंतर अजून दोघीजणी झोपेले हॉलमध्ये. आता इथे आत्या पण आहे ना माझ्याकडे झोपतात, म्हणजे माझ्या सासूबाई. आता सासूबाईचं पण खूप वय झालेलं आहे, तरी पण आहे ना आत्या म्हणतात तुला जोडी मी इकडे झोपायला येते, म्हणून मग ते जेवण वगैरे तिकडनं करून येतं, आम्ही तिकडे जेवतो आणि झोपायला मग इकडे येतात माझ्याकडे. आता त्यांना मी उठवत नाही बरं का, कधीच नाही उठवत. आता त्या उठलेल्या आहे त्यांच्या मनाने, आणि त्या तिकडे चालले आंघोळ करायला. आता माझ्याकडे नाही करते बरं का आंघोळ, कारण का इकडं लाईट नाही राहत, पाणी गरम होत नाही, काही नाही, त्याच्यामुळं आत्या तिकडे आंघोळीला चालले. आता त्याच्यानंतर आहे ना बाहेरचं मी ना ओटा वगैरे बाहेरचं झाडलं. अजून मला आहे ना हॉल, किचन आणि वरती पण झाडायचं आहे, पण वरती मी आरामात झाडते. खालचंच पहिले आवरून घेते, कारण का आंघोळ झाल्यानंतर मी वरती झाडायला जाते सगळं. आता इथे ना काल मी तुम्हाला बोलली की घरी नव्हते, मी हॉस्पिटलमध्ये ना दिवसभर जायला होती सलाईन लावायला, आणि हॉस्पिटलमध्ये गर्दी असते तुम्हाला पण माहीतच आहे. त्याच्यामुळे मला आहे ना दिवस माझा तिकडंच गेला. त्याच्यामुळं घरामध्ये पण आहे ना सकाळी लवकर गेलेली होती, म्हणजे सकाळची जेवण वगैरे करून गेली, आणि हे भांडे वगैरे घासून वगैरे ठेवलेले होते मी. नंतर ना हे भांडे तिकडनं आल्यानंतर आहे ना मग काही आवरलं नाही, मला यायला उशीरच झाला, कारण का 5 वाजलेले होते. त्याच्यामुळं मग आल्यानंतर सलाईन लावलं, मग थोडासा आरामच केला, काहीच काम नाही केलं. आता हे दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, मग आता चला म्हटलं हे भांडे वगैरे सगळे मांडणीचे लावून घेऊ, कारण का नंतर आहे ना आपला ओटा पण मोकळा होतो, आणि मोठ्या ओट्यावरती ना अडचण नाही होत आपल्याला. नाही तर मला आहे ना ते जास्त ओट्यावरती अडचण झाली ना मला कामच करता येत नाही, किंवा मला स्वयंपाक वगैरे करायला मग असं अशी अडचण वाटते, म्हणून मी आहे ना सगळे ओट्यावरचं पहिल्यांदा आवरून घेते. आता घरी पण आहे ना मी म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर घरी पण आहे, सुना वगैरे पण आहे, तरी पण आहे ना आता त्या पण आवरून किती आवरणार आहे, त्यांचं आवरणार की आपलं आवरणार, असं करतात बरं का. माझ्या पोतन सुना पण खूप चांगले सगळं करतात त्या. आता त्यांनी पण आवरलेलं होतं सगळं, लादी वगैरे नंतर त्यांनी करून घेतात ते एखाद्या दिवशी. आणि त्याच्यानंतर आहे ना आता शेवटी बघा आपलं घर आहे, आपल्याला काही गोष्टी माहीत असतात काय करायचं काय नाही ते. आणि चला आता इथे मी ना सगळे भांडे वगैरे लावून घेते, कारण काय ना मी आहे ना जास्त भांडे नाही आणलेले बरं का, मला जेवढे लागतात तेवढेच मी आणलेले भांडे, कारण का मी ना इकडे आहे ना स्वयंपाक वगैरे अजिबात करत नाही संपूर्ण. जेव्हा माझ्याकडे ना माझ्याकडचे कोणी पाहुणे आले ना त्यांच्यासाठी मी इकडे जेवण वगैरे बनवते, कारण का इकडे आहे माझ्याकडे गॅस वगैरे पण आहे. इकडे ना मी माझा म्हणजे नाश्ता वगैरे चहा पाणी वगैरे, किंवा कोणी माझ्याकडे आले ना त्यांच्यासाठी नाश्ता चहा वगैरे मी करत असते इकडे, पण संपूर्ण जेवण अजून काही बनवत नाही. आणि त्याच्यानंतर आहे ना तिकडं माझी जाव आहे ना तिकडं स्वयंपाक होतं आहे, सुना वगैरे तिकडेच करतं, आमचं जेवण एकत्रच तिकडेच असतं, इकडे फक्त आम्ही झोपायला असतो. चला इथेच एंड करते ब्लॉग, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, बाय.